मित्रांनो, आज आपण पारोडी गाव येथे आलोय. पारोडी गाव म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुप्रसिद्ध असलेलं हे गाव आहे. इथूनच काही गोष्टीचं राजकारण बी हलतं आणि इथूनच बैलगाडीचं क्षेत्र चालू झालेलं आहे. या बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे बारामती तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब आबा मदनेसुद्धा या मैदानाची पाहणी करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. मित्रांनो, आजचा सांगण्याचा उद्देश ह्या मैदानाची संकल्पना ह्या तरुण पिढीने सर्वांनी कशासाठी घेतली आणि ह्या मैदानाचं रूपरेषासुद्धा ह्या मित्रांकडून जाणून घेणार आहोत. आपण प्रत्येकजण कुठल्या ना कोणत्या मैदानावरती जात असतो, परंतु इतकं मैदान स्वच्छ आणि पारदर्शक, फाट्या बघितल्या 900 फुटाचा पल्ला आहे, पण मित्रांनो फाट्यामध्ये एकसुद्धा दगड तुम्हाला दिसणार नाही. इतका अतिशय सुंदर या तरुण वर्गाने मैदानाचं आयोजन केलं आहे. परंतु यांना ज्या तळागाळात बारामती तालुका संघटनेचे अध्यक्ष, बैलगाडी मालक असतील, आयोजक असतील, त्यांच्या पत्त्यावर पोचण्याचं काम करतात आणि प्रत्येकाला मैदान घेण्याचं आव्हान करतात आणि आपला शेतकरी राजा कसा जगला पाहिजे ह्या उद्देशानं ह्या तरुण पिढीने आज नवीन या पारवडी गावातून उपक्रम चालू केलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या समोर सर्व आयोजक टीम आहे आणि आपल्या तालुक्याचे अध्यक्षसुद्धा आवर्जून उपस्थित आहे. तर आपण त्यांच्याकडून परिचय जाणून घेऊया. नमस्ते. नमस्ते. तर ह्या मैदानाचं उद्दिष्ट काय आहे आयोजन करण्याचं? हे पहिल्यांदाच नियोजन केलेलं आहे आणि भावी आमदार केसरी या नावाने पहिल्याच पर्वाचं नियोजन केलेलं आहे. तर या मैदानाचं एक ते शेवटचं किती बक्षीस आहे? प्रथम क्रमांक 1,01,000 रुपये, द्वितीय क्रमांक 71,000 रुपये, तृतीय क्रमांक 51,000, चतुर्थ क्रमांक 31,000 रुपये, पंचम क्रमांक 21,000, सहावा क्रमांक 15,000 आणि सातवा क्रमांक 11,000 रुपये. तसेच या मैदानाची प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी आत्ता सांगितलेलं अध्यक्षांच्या नियमाने 1,000 ठेवली जाणार आहे आणि सर्टिफिकेटची फी घेतली जाणार नाही, परंतु त्यांना सर्टिफिकेट दिले जाणार आहेत, फिटनेस सर्टिफिकेट. तसेच आपल्या मैदानाच्या बॅरिकेडची किती सुविधा आहे? आपल्या दोन्ही साईडने 600-600 फूट बॅरिकेड असेल आणि निकाल रेषेपासून 30-30 फूट बॅरिकेड असणार आहे. प्रेक्षकांनी त्रास नाही दिला पाहिजे निकाल ह्यासाठी. आपल्या मैदानाचा पल्ला किती आहे आणि रुंदी किती आहे? मैदानाचा पल्ला 900 फूट आणि रुंदी 14 फूट आहे. तसेच आपल्या मैदानावरती खाली थांबण्यासाठी जागा किती आहे? खाली थांबण्यासाठी जागा जवळजवळ 50 गट गेले तरी काय अडचण नाही आहे. भरपूर जागा आहे. आणि निकाल रेषेवरती निकाल रेषेपासून पुढं जवळजवळ 10 एकर मोकळच आहे. तसेच आपल्या मैदानाला झेंडापंच म्हणून कोण उपलब्ध आहे? झेंडापंच म्हणून पप्पू मांडले आणि बाळासाहेब खुमणे. तसेच आपल्या मैदानाचा समालोचक म्हणून कोण काम पाहणार आहे? मयूर तळेकर आणि संपत वाघमोडे. तसेच आपल्या मैदानावरती सरकारी दवाखाना व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची सुविधा उपलब्ध आहे का? हो, आहे की. त्याचप्रमाणे आपल्या मैदानावरती आजूबाजूला वडा, विहीर, नाला तसलं काही नाही. तसेच या मैदानाचे प्रवेश फी ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? प्रवेश फी ऑनलाईनच घेतली जाणार आहे, ऑफलाईन म्हणून घेतली जाणार नाही. ठीक आहे मित्रांनो, आता आपण पुन्हा बारामती तालुक्याचे आदर्श आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाळासाहेब आबा मदने त्यांच्याकडे आपण जाऊया. आणि आबा, हा उपक्रम कशाबद्दल? आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना आमचे मार्गदर्शक वरिष्ठ सर्व पैलवान असतील ही किंवा बारामती तालुका आमची कमिटी असेल, तर आम्ही ती बारामती तालुका कमिटीशी चर्चा करून आता मगाशी जसं सांगितलं त्या पद्धतीनं की बाबा ही 100 रुपये आम्ही सर्टिफिकेटचे इथून पुढे बारामती तालुक्यात घेणार नाही. गरीब शेतकरी व बैल मालकांना ही कस काय निर्णय तुमच्या डोक्यामध्ये आला? काय होतंय, संकल्पना अशी म्हणजे डोक्यात आली की गरीब बैलगाड्या 4-4 पावती प्रत्येक मैदानात आपण सर्टिफिकेटचे पैसे न देता तेच 3-4 पावती जेव्हा 300-400 रुपये गरीब शेतकऱ्यांचं जातात बैलगाडा मालकांचं, तर त्याच्यातून बाबा त्यांचा नाश्त्याचा खर्च किंवा त्यांची गाडी असेल तर डिझेलचा खर्च वाचल, ह्या हिशोबाने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे बैलगाडा संघटना. हेतून पुढच्या भविष्य काळात असं जर तुम्ही ह्या पारवडीच्या मैदानातून उपक्रम आणि नवी दिशा दिली, ते महाराष्ट्र राज्यातील हे शेवटपर्यंत चालू राहील का? 100% की जे आपण निर्णय पारवडीचे आयोजक असतील त्यांनी पण आपल्याला म्हणजे प्रतिसाद दिला, तसंच आम्ही इथून पुढे तालुक्यामध्ये प्रत्येक मैदानात आम्ही सर्टिफिकेटचे पैसे हे घेतले जाणार नाहीत असे म्हणजे स्पष्ट सांगतो तुम्हाला. आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम जे आयोजक असतील त्यांनी पण असंच बाबा गरीब बैलगाडा मालकाचा विचार करून हा निर्णय सगळ्यांनी अंमलात आणावा.
तसंच आबा काय गोष्टीचा जे निर्णय असतो, लॉबी टचचा असन किंवा आटातटीचा निकाल असन, तो निकाल कसा दिला जाईल? आता लॉबी टचचं जर म्हणजे बैलगाडीचं चाक जर दुसऱ्या फाटीत गेलं किंवा बैलाचा एक पाय जरी दुसऱ्या तासावरून आला तर ती लॉबी धरली जाणार नाही, पण दुसऱ्या तासात जर थोडा नॉर्मल जरी पाय गेला तरी ती लॉबी टच धरली जाईल. तसेच समान गाड्या उतरल्या तर तुम्ही काय निर्णय द्याल? आता समान जर गाड्या उतरल्या तर मोर्चे म्हणजे बाबा किती गट पळणार त्यानुसार निर्णय. समजा वेळ जर नसेल तर त्या गाड्या खाली पाठवून परत पळवले जातील, आणि जर वेळ भरपूर पुढं असेल तर बाबा त्या गाड्या सामना धरला जाईल, सेमीसाठी सामना धरला जाईल, त्या गाड्यांना पुढे चालते देण्यात येईल. मित्रांनो, जे अध्यक्ष असं काम पाहतात तसं प्रत्येक तालुक्यातील, महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील अध्यक्षाने तळागाळात काम केलं पाहिजे. आपण पुन्हा येऊया आयोजकाकडे. काय बैलगाडी मालकांना तुम्ही आव्हान करा? बैलगाडी मालकांना आव्हान असं करतो, 22 तारखेला आमचे जे मैदान आहे त्या मैदानात 21 तारखेला संध्याकाळपर्यंत नोंदणी आहे. त्यांनी सर्वांनी जास्तीत जास्त नोंद करून सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. सर्वांनी सहभाग घ्यायचा. आणि जसं अध्यक्षांनी जे प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाला प्रथमतः आमच्या गावातून अनुमोदक म्हणून आम्ही त्यांना प्रोत्साहनपर एक हे दिलं, त्या प्रस्तावाचं पहिल्यांदा आम्ही त्यांचं स्वागत, त्यांचं अभिनंदन पण करतो. अध्यक्षांनी असा निर्णय घेतला आहे, एकदम उत्कृष्ट असा निर्णय आहे तो. तसेच बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल? बैलगाडी मालकांना आव्हान करूया की जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्या आणि आपली ऑनलाईन नोंद लवकरात लवकर नोंदवून घ्या 2 दिवसात. मित्रांनो, ज्यांनी ह्या फाट्याचं ट्रॅकचं सर्व कामकाज पाहिलं ते आपल्या समवेत आहेत. काय सांगाल ह्या ग्राउंडची पहिली परिस्थिती कशी होती आणि आताची परिस्थिती काय? ही पहिली परिस्थिती अशी होती की एकदम दगड वगैरे नाही का खराब परिस्थिती होती. त्याच्यानंतर जरा ही तासं वगैरे नीट केली, व्यवस्थित केली, पाणी मारल्यानंतर लोअरिंग केलं, दगड वगैरे बाकीचे म्हणजे कुठल्याही बैलाला किंवा कुठल्याही याला विजा काय होऊ नये म्हणजे मैदानात आल्यानंतर तर तरी ह्या सगळ्या गोष्टीची ही केलेली काळजी घेतली जाईल. तसेच ज्या मथुर बैलाने आर.के. गौंड साहेबाचं अख्ख्या महाराष्ट्रावर किंवा महाराष्ट्राच्या 14 देशात जिगनाव केलं, ते बैलगाडी मालक सुप्रसिद्ध गौंडसाहेब आपल्या समवेत. काय ह्या मैदानावरती आल्यानंतर तुम्हाला काय असं वेगळं वाटते? पूर्वी हे मैदान बघितलं असताना आणि आत्ताच्या बघण्यात फार फरक पडलेला आहे. त्यांनी जी देखभाल केलेली आहे ह्या मैदानाची ही कुठं बघायला मिळणार नाही, इतक्या सुंदर मैदान त्यांनी तयार केलेलं आहे. एकही खडा कुठल्या मैदानावर दिसत नाही. तर आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे तालुका अध्यक्ष व महाराष्ट्राची संघटनासुद्धा आपल्या ह्या यूट्यूबद्वारे आपली मुलाखत पाहत असतील. काय तुम्ही संघटनेला असं सांगू इच्छुकता? आज काय जे निर्णय घेतला ते तुम्हाला काय वाटतं त्या निर्णयाबद्दल, एक बैलगाडी मालक म्हणून? बरोबर आहे. बारामती तालुका संघटनेचे अध्यक्ष आबाने आम्हाला सांगितलं की वरती जे त्यांच्या ह्याच्यात काय दुरुस्त्या झालेल्या आहेत, म्हणजे चुका झाल्या असतील काय, हा त्याच्याप्रमाणे हे संपूर्ण आयोजकांनी त्या दुरुस्त केलेल्या आहेत. आणि प्रत्येक बैलगाडा म्हणजे सर्व बैलगाडा शेतकरी असतात, शेतकरी, हा त्या दृष्टीने फार उत्तम निर्णय घेतलेला आहे. त्याचं आम्ही सगळेजण स्वागत करतो. तसेच येणाऱ्या बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल? बैलगाडा मालकांनी 2 दिवसात ऑनलाईन नोंद करावी आणि ह्या मैदानाची शोभा वाढवावी. मित्रांनो, पारवडे गावामध्ये भावी आमदार योगेंद्रदादा केसरी या मैदानाचं आयोजन अतिशय खूप सुंदर केलेलं आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातून जेवढी बैलगाडी मालक असतील, शौकीन असतील, त्या सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानाची आपण सर्वांनी 21 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद करून या मैदानाची कशी शोभा वाढवता येईल अशी शोभा वाढवावी. तसंच मी तुम्हाला सगळ्या बैलगाडी मालकांना सांगू इच्छितो की आज आमच्या बारामती तालुक्याच्या मैदानाची महाराष्ट्रभर चर्चा चालू आहे की एक अशी चर्चा चालू आहे की या बारामती तालुक्याचं ज्यावेळेस बारामती तालुक्याचे
तालुका संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब आबा ज्यांनी ज्यावेळेस अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला त्या दिवसापासून आजपर्यंत या बारामती तालुक्यातील मैदानं अतिशय सुंदर आणि पारदर्शक व्हायला लागली. या मैदानाची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रभर चालू आहे. तसेच आज त्यांनी पारवडीकरांनी त्यांचा एक निर्णय टाकला, तो मान्य केला. त्या सर्व निर्णयाला माझ्या बैलगाडी मालकांकडून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानाची शोभा वाढवावी हीच नम्र विनंती आणि सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानाची वरती ऑनलाईन जास्तीत जास्त नोंद करून या मैदानाला प्रोत्साहन द्यावं हीच विनंती करतो.